श्री स्वामी समर्थांचे उपाय, अनुभवसिद्ध उपाय। स्वामी समर्थांच्या या उपायाने कितीतरी संसार कुटुंब आज मार्गी लागले आहे। स्वामींची प्रचिती आढळली आहे। त्यांच्या घरामध्ये सतत कटकटी होतात, छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण होतात आणि नंतर त्यांचे रूपांतर वादामध्ये होते। नवरा ऐकत नाही, सतत कटकट करतो, अपशब्द बोलतो, पती पत्नीमध्ये सारखी भांडणे होतात, सासू सुनेंचं पटत नाही, घरात सतत कोणाचे न कोणाचे भांडण होत असतं, घरामधील मुलं चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, कोणाचं ऐकत नाही, मोठ्यांचा अनादर करतात, अभ्यास करत नाही, घरामध्ये सतत भांडे पडत असतील, कसल्या न कसल्या कारणामुळे घरातील इलेक्ट्रिक वस्तू सारख्या खराब होत असतील, तर हे नकारात्मक ऊर्जेचे चिन्ह। यावर एक प्रभावशाली उपाय आहे, आज आपण पाहणार आहोत। हा उपाय केल्याने तुम्हाला अगदी पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक ऊर्जा जाणवू लागेल, घरातील दोष मुक्त होऊन मनशांती मिळेल। घरात आल्यावर चिडचिड होत असेल, घरामध्ये मन लागत नसेल, घरापेक्षा बाहेर जास्त मन लागत असेल, बाहेर करमत असेल, घरातील माणसं एकमेकांबद्दल काळजी करायला लागतील, नवरा बायकोमध्ये प्रेम वाढेल, तर चला मग जाणून घेऊया कुठले आहेत ते उपाय। स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्ही या उपायाला सुरू करायला हरकत नाही, अगदी अनुभवसिद्ध हा उपाय आहे। तर त्यासाठी आपल्याला 2 अगरबत्ती, पाण्याने भरलेला ग्लास आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो लागेल। शांत जागेत बसून स्वामी महाराजांची प्रतिमा समोर ठेवा। जर प्रतिमा उपलब्ध नसेल तर 2 अगरबत्ती लावा आणि स्वामी महाराजांना प्रार्थना करा। आपल्या घरातील समस्यांसाठी, चिडचिड, भांडणे, आर्थिक अडचणी इत्यादी समस्यांसाठी स्वामी महाराजांकडे मदत मागून स्वामींची प्रार्थना करा। शांतपणे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा। बाजूला एक पाण्याचा ग्लास भरून ठेवा। जेव्हा तुम्ही जप करता तेव्हा त्या ग्लासामधील पाण्याकडे बघत जप करा। अगरबत्ती संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा। केमिकल असलेली अगरबत्ती वापरू नका, आरोग्यासाठी योग्य नाही। जप पूर्ण झाल्यानंतर ग्लासमधील पाण्यावर फुंकर मारा आणि थोडीशी अगरबत्तीची किंचितच विभूती त्या पाण्यामध्ये टाका। हे पाणी घरामध्ये सर्वजण पीत असलेल्या पाण्यात मिक्स करा। हा उपाय तुम्ही 21 दिवस नियमितपणे करा। तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता। तुम्ही स्वामींची आरती किंवा स्तोत्र देखील वाचू शकता। तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने केल्यास तुम्हाला नक्की चांगले अनुभव दिसायला लागतील। तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतील। 3 दिवसात घरातील वातावरण थोडं प्रसन्न होऊ लागेल, चिडचिड कमी होईल आणि मुलं थोडं ऐकायला लागतील। 21 दिवसामध्ये घरातील वातावरण शांत होईल, घरातील भांडणे कमी होतील, मुलं हट्टीपणा कमी करतील, नवरा बायकोमध्ये शांतता राहील। 41 दिवसात घरातील वातावरण पूर्णपणे शांत आणि प्रसन्न बनेल। कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल, आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल। तुमची श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। संध्याकाळी तुळशीजवळ आणि देवघरात दिवा लावा। 3 वेळा दीप प्रज्वलित करताना 11 वेळा तारक मंत्र म्हणा। ज्योत पेटवताना निर्माण झालेली विभूती गोळा करा आणि ती घरात त्याची फुंकर मारा। यामुळे घरातील वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते। तसेच रोज किंवा नियमितपणे कालभैरव अष्टकम 3 वेळा म्हणा। दिवा प्रज्वलित करताना निर्माण झालेली विभूती किंवा लावलेली अगरबत्तीची रक्षा संपूर्ण घरामध्ये त्याची फुंकर मारा। वाईट शक्ती, नकारात्मक शक्ती, टोटका, नजरबाधा दूर होतील। रोज सकाळी आणि संध्याकाळी घरात तुपाचा दिवा लावा। यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी नांदते। अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री सुक्या कागदावर थोडा दहीभात ठेवा आणि त्याच्यावर हळद कुंकू टाका। हा कागद खिडकीवर किंवा घराच्या गच्चीवर ठेवा आणि सकाळी तो उचलून कचऱ्यात टाका। घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते। रात्री जेवताना थोडा जेवणाचा घास कागदावर ठेवा आणि हात धुण्याच्या वेळी तो उचलून बाहेर ठेवा। यामुळे वास्तुपुरुष आणि वास्तुदेवता प्रसन्न राहतात आणि घरात सुख शांती नांदते। प्रत्येक शनिवारी आणि अमावस्येला गोमूत्रात हळद घालून उंबरठ्यावर पट्टा वडा। त्यामुळे घरातील नकारात्मक शक्ती आणि अडथळे दूर होतील आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करेल।
सोमवार आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये, कारण या दिवसांना देवतांचे प्रतीक मानले जाते आणि नारळ फोडल्याने देवांना त्रास होऊ शकतो। गाय आपल्याला दूध देते आणि अनेक प्रकारे आपल्याला उपयुक्त ठरते, त्यामुळे आपल्या दरवाजात जर गाय आली तर गायीला हाकलून लावू नये। गायीला अन्न आणि गूळ खायला द्यावे, आपले पाप दूर होते आणि घरात सुख समृद्धी नांदते। घरातील कुत्रे आणि इतर प्राण्यांना नियमितपणे जेवण द्यावे, त्यामुळे पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी नांदते। पाणी मागणाऱ्याला पाणी द्यावे, उन्हाळ्यात तहानलेल्या प्राण्यांना पाणी देणे हे महापुण्य आहे। रस्त्यावरील वृद्ध, गंधर्व, अपंग, आजारी व्यक्तीला मदत करावी, यासारखे पुण्य कमावण्याची संधी किंचितच मिळते। झाडाची काळजी घ्यावी, झाडाला पाणी द्यावं आणि त्यांना स्वच्छ ठेवावे। सुकलेली पानं असतील तर ती काढून टाकावी। सायंकाळी घरातून मीठ, पैसा, झाडू कोणालाही देऊ नये, कारण ह्या 3 वस्तू माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि सायंकाळी माता लक्ष्मी घरात येते असं मानलं जातं, म्हणून ह्या वस्तू संध्याकाळच्या वेळेस कोणालाही देऊ नये। दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ देऊ नये। गाय माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि दूध हे गायीचे उत्पन्न आहे। देवघरात मोजकेच देव ठेवावे, तसेच देवघरामध्ये डावीकडे कलश ठेवा, त्यावर नारळ ठेवून उजवीकडे दीपक प्रज्वलित करा। उत्साही राहण्यासाठी कामावर जाण्याची इच्छा नसेल तर सकाळी आंघोळीनंतर ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः या मंत्राचा 20 मिनिटं जप करा। पती पत्नीमधील प्रेम वाढवण्यासाठी एखाद्या बहिणीला तिचा पती जर त्रास देत असेल तर तिने तुळशीला पाणी घातल्याशिवाय भोजन न करण्याचा संकल्प करावा। देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी, देवीचा आशीर्वाद सदैव आपल्या परिवारावरती राहण्यासाठी देवीच्या 3.5 पीठाचे दर्शन घेऊन देवीचा अभिषेक करावा आणि खणा नारळाने देवीची ओटी भरावी। तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि जवळची सप्तशृंगी ही देवीची 3.5 पीठे आहेत। घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी पाण्यात थोडेसे मीठ घालून फरशी पुसावी। इच्छा पूर्ण करण्यासाठी रोज सायंकाळी पिंपळ वृक्षाला दूध मिश्रित पाणी अर्पण करावे। दिवा लावावा आणि 5 प्रदक्षिणा घालावेत। 5 प्रदक्षिणा घालतेवेळी आपल्या मनातील इच्छा बोलावी। महत्त्वाच्या कामासाठी जेव्हा तुम्ही घराबाहेर पडता तेव्हा खिशात श्रीयंत्र ठेवा, याने प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी तुम्हाला मदत होईल। रात्री शांत झोप लागावी, भीतीदायक स्वप्न पडू नये यासाठी पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे ठेवून झोपावे। सकाळी ते पाणी एखाद्या झाडाला अर्पण करावे, याने वाईट स्वप्न पडत नाही, शांत झोप लागेल। जेव्हा तुम्ही ड्रायव्हिंग करायला घेता, गाडी चालवायला घेता, तेव्हा त्या शीटला हात लावून आपल्या इष्टदेवतेंचे स्मरण करावे आणि नंतरच गाडी चालवायला सुरुवात करावी। आणि पौर्णिमेला सायंकाळी गाडीला एखादे फूल अर्पण करून अगरबत्ती दाखवावी। जेव्हा तुम्ही दुकान बंद करता तेव्हा दुकान बंद करताना कुलदेवतेंचे, इष्टदेव त्यांचे आणि वास्तुपुरुषांचे आभार मानावे। दिवसभरातील झालेला नफा तोटा त्यांना समर्पित करावा। कोणाचाही निरोप घेताना येतो म्हणून म्हणावे, जातो म्हणून म्हणू नये। जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा येतो म्हणून हा शब्द वापरावा। आपल्या घरात सतत शांतता राहावी यासाठी घराचा मुख्य दरवाजांसमोर चपला ठेवण्याची सवय असेल तर ती सवय लगेच बंद करावी। घराचे बांधकाम करताना जमिनीखाली जर हाडे, विटा, शंख इत्यादी सापडल्यास त्या जागेची शुद्धी करूनच बांधकाम करण्याची सुरुवात करावी। प्रत्येक वर्षी आपल्या कुलदेवतेंचे आणि इष्टदेवतेंचे सहपरिवारासोबत दर्शन घ्यावे। घरात शुभकार्य संपन्न झाल्यानंतरही आपल्या कुलदेवतांच्या दर्शनाला जावे। कुलदेवतेंची नित्य उपासना करावी। नामस्मरणाने आत्मबल वाढते आणि संकटाचा सामना करण्याचे धैर्य अंगी येते। नियमितपणे धूप आणि दीप लावा। गायत्री मंत्राचा जप करा, तसेच हनुमान चालीसा आणि रामरक्षा स्तोत्र याचे पठण करा। प्रत्येक गुरुवारी गुरुवार व्रत करा आणि गुरुची पूजा करा। दर शनिवारी शनिदेवाला तेल आणि उडदाचे दाणे अर्पण करा। शनिदेवाचं मंदिर नसेल तर मारुतीच्या मंदिरात जाऊन तेलामध्ये भिजवलेले उडदाचे दाणे मारुतीला अर्पण करा आणि एखादं नारळ फोडा। दर रविवारी सूर्यनारायणाला जल अर्पण करा। प्रत्येक महिन्याला अमावस्येला आणि पौर्णिमेला पितरांसाठी पिंडदान करा।
महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना श्रीयंत्र जवळ ठेवा. उपाशीपोटी घराबाहेर जाऊ नये. एखाद्या स्त्रीला तिचा पती त्रास देत असेल तर तुळशीला रोज जल अर्पण करून मगच भोजन करावे हा संकल्प करावा. देवीच्या 3.5 पीठाचे दर्शन घेतल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि उद्योगधंदा व्यवसायात बरकत येते. तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी पाण्यात थोडेसे मीठ टाकून फरशी पुसावी. इच्छा पूर्ण करण्यासाठी रोज सकाळी पिंपळ वृक्षाला दूध मिश्रित पाणी अर्पण करावे. 5 प्रदक्षिणा घालाव्यात. मनात इच्छा बोलून प्रदक्षिणा पूर्ण कराव्यात. घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न राहते. स्वामी महाराजांचे नामस्मरण आणि स्तोत्र. स्वामी महाराज धन आणि समृद्धीचे देवता मानले जातात. स्वामी उपासनेमुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि आर्थिक प्रगती होते. वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. नजर दोष आणि वाईट शक्तीपासून संरक्षण होते. स्वामी उपासनेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. रोग आणि त्रासांपासून मुक्ती मिळते. एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर स्वामी भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. स्वामी महाराजांच्या सेवेने घरातील दोष, नजरबाधा, वाईट शक्तीचा नाश होतो. प्रत्येक कामात यश मिळते. चांगले आरोग्य मिळते. प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. येणारे अडथळे दूर होतात. तर स्वामी महाराजांची सेवा केल्याने, उपासना केल्याने आपल्याला जे नशिबात नाही ते सुद्धा प्राप्त होते. तुमचा स्वामी आईवर विश्वास असेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि व्हिडिओला शेअर करा. तर भेटूया नवीन संदेशासोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.